विठ्ठल 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 आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. निमित्याचा धनी केलासे प्राणी, निमित्याचा धनी केलासे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. विठ्ठल 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 ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. स्थिरैरङ्गैतुष्टुवागुंसस्तनु भीर्व्यक्षेम देवहितं जदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. हरिः ॐ गणानान्त्वा गणपतिगुं हवामहे, प्रियाणान्त्वा प्रियपतिगुं हवामहे, निधनान्त्वा निधिपतिगुं हवामहे. वसो मम आहमजानि गर्भधमात्वमजासि गर्भधम्. अम्बे अम्बिकम्बालिके नमानयति कश्चन. हरिः ॐ जज्जेन जज्जमयजन्त देवस्तानि धर्माणि प्रथमान्यासन्. तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयं. प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकरो प्रथमा नमः, पाण्डुरङ्गाकरो प्रथमा नमः, पाण्डुरङ्गाकरो प्रथमा नमः, पाण्डुरङ्गाकरो प्रथमा नमः. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमः, सोरे संतती संत कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमः, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण. होय सकल विद्यांचे अधिकरण.
तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता विठ्ठल 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 आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासदपात्र बोल्होबा पुत्र श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय ज्यांचं अतिशय अलौकिक स्वरूपाचं जीवन या मृत्यूलोकामध्ये आलेला प्रत्येक जीव याचे यावत जड जीवाचा उद्धार व्हावा ही आत्मीयता जगद्गुरु तुकोबारायांची. तुकोबारायांचं जर जीवन आपण पाहू गेलात श्री क्षेत्र देहू सातत्यपूर्ण तुकोबारायांची काया असेल वाचा असेल आणि मन असेल भगवंताच्या स्वाधीन केलेलं होतं. पहा सातत्यपूर्ण श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल चिंतन करणारे जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा अतिशय अलौकिक स्वरूपाचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय 3.5 हाताचा देह धारण केलेला जीवात्मा ज्या जीवात्म्याला 84 लाख योन्यांचा फेरा करावा लागतो कर्मधर्म संयोगाने तो फेऱ्यामध्ये गुंतत असतो त्याचा उद्धार व्हावा जीवाला भगवंताची भेट व्हावी. ज्या संसाराने रात्रंदिवस तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आणलेलं आहे इच्छा अपेक्षा आशा याने तुम्ही रोज मरतायत महाराज. तुम्ही अगदी भगवंताची कृपा झाल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल होतील. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर शरणांगती कोणाची करायची समस्त विवेचन या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला अलौकिक स्वरूपाचं ज्ञान देतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तुमच्या परिसरामध्ये आमची पहिली वेळ असावी. आम्ही वैकुंठवासी बन्सी बाबांच्या तालमीतले आहोत. नाव ऐकलेलं असेल ना तुम्ही. पहा पण अगदी चिंतन सोडून दुसरं मी काही सांगू शकत नाही. अगोदर म्हणतो मी विनोद करू शकत नाही मला ते येत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त मी जीवात्म्याचा प्रवासच सांगणार. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण भाग्यवान आहात. आपण संत भूमीमध्ये जन्माला आलोत. आपलं महत् भाग्य आहे. पहा ज्या संतांनी सातत्यपूर्ण जगताचा उद्धार व्हावा यासाठी जीवन व्यतीत केलं रात्रंदिवस परमार्थाचा आयाम आम्हाला शिकवला आत्मउद्धाराचं साधन आपल्यासाठी दिलं आणि स्वतः वनामध्ये राहून जंगलांमध्ये राहून साधना केली. पहा त्याच कालखंडामध्ये मायेला बाजूला करून त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. भामचंद्र डोंगर असेल घोरडेश्वर डोंगर असेल भंडारेश्वर डोंगर असेल त्या डोंगरावरती जाऊन अनेक साधक मंडळी आजही काय करतात तुकोबारायाची गाथेची सेवा करतात. पहा आमची माऊली जगत कल्याणासाठी ज्ञानेश्वरी सारखा आपल्याला दिव्य ग्रंथ त्यांनी दिला. पहा काय कमी होतं माऊलीला. एवढ्या कमी वयामध्ये एवढं दिव्य प्रदीप्त स्वरूपाचं आत्मज्ञान ज्या ग्रंथामध्ये भरलेलं आहे भाव अक्षरांची गाठी एवढं दिव्य स्वरूपाचं ज्ञान तुम्हा आम्हासाठी दिलेलं आहे. पहा जगद्गुरु तुकोबारायांची गाथा असेल पंचमवेद आहे तो. पहा त्याचप्रमाणे नाथबाबा किती श्रीमंत होते माहिती आहे का तुम्हाला. नाथबाबांच्या घरी अखंड पुरणपोळीची पंगत असायची. अखंड जेवण झाल्यानंतर आलेल्या भाविकांना ज्यांना ज्यांना पान खायचं असेल ना पान खाल्ल्यानंतर थुकण्यासाठी ज्या पीकदाण्या होत्या का त्या सोन्याच्या होत्या नाथबाबांच्या.
मग तुम्ही विचार करा, किती श्रीमंतीमध्ये असणारे नाथ बाबा, पण किती जीवन त्यांचं दिव्य. अंगावरती यौवन 108 वेळा थुंकतो तरी प्रसाद देऊनी मुक्त केला. ही नम्रता संतांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आहे. आणि मग त्या परंपरेतले जर आपण आहोत तर आपणही त्याच परंपरेचं चिंतन ऐकलं पाहिजे. विठ्ठल 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 या अभंगाची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो मी. दिव्य जगद्गुरु तुकोबाराय, त्यांची परमार्थाची परंपरा अतिशय दिव्य होती. पहा, वडिलोपार्जित माझ्या वडिलाची मेरा सिगा देवा. जगद्गुरु तुकोबारायांचा जर रक्तवंश आपण पाहू गेलोत ना, मग त्याच वंशामध्ये विश्वंभर भक्तराज होता तुकयाचा पूर्वज. दिव्य परंपरेमध्ये विश्वंभर बाबांचा परमार्थ कसा होता? 15 दिवसाची वारी करायची, पण देवाला काही मागत काहीच मागत नव्हते. अशा प्रकारची विश्वंभर बाबांची वारी होती. आणि गुरु परंपरेचा जर विचार केला, बाबाजी चैतन्य केशव चैतन्य दिव्य महात्म्य होते महाराज. आणि अवतार परंपरेचा जरी विचार केला ना, तर मग भक्त प्रल्हादापासून तुम्ही सर्व पाहून घ्या. पहा, काहीच देवाला मागितलं. अशा दिव्य परंपरेतील जगद्गुरु तुकोबारायांचा देह होता. पहा, आणि मग त्याच परंपरेला घेऊन श्री क्षेत्र देहू या छोट्याशा खेड्यामध्ये आलेत. आल्यानंतर रात्रंदिवस या जगताचं कसं होईल, या जगताचं कसं होईल हाच प्रश्न अंतकरणात असायचा. पण रोज लवकर उठावं, ब्रह्ममुहूर्तावरती उठावं, टाळ चिपळे आपला विना घ्यावा आणि रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणत म्हणत मग घोरडेश्वर असेल, भामचंद्र असेल, ते काय जवळ आहे का महाराज? तुम्ही जर देऊला गेले असाल ना, तर जगद्गुरु तुकोबारायांचा वाडा पहा आणि तिथून अंतर पहा किती आहे. अगदी डोक्या एवढलं गवत असायचं. त्या गवतातून आणवानी पावलानी चालत, कारण मागे पुढे उभा राहे संभाळित. पहा, अंतकरणामध्ये एकच भूमिका आहे की जगताचं कल्याण व्हावं. आणि या आत्मीयतेने ते प्रवास करायचे. अगदी भगवंताला ही काळजी वाटायची, कारण भक्ताची सगळ्यात जास्त काळजी ही भगवंताला असते. पहा, मग भगवान परमात्मा कुठलंही संकट त्यांच्यावरती येऊ देत. मग आदिदैविक असू द्या, आध्यात्मिक असू द्या की आदि भौतिक असू द्या, कुठलंही दुःख त्यांना त्रास देऊ शकत नाही. अशा दिव्य परंपरेतील जगद्गुरु तुकोबाराय. आणि तदनंतर अगदी जगताकडे त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. अरे, हा जीवात्मा तर अंगठ्या एवढाच आहे. म्हणजे तुम्ही केवढे? अंगठे एवढे आहात. 3.5 हाताच्या देहामध्ये आला आणि या देहाला तो माझं माझं म्हणायला लागला. आणि परिणामी देहाला माझं म्हटल्यानंतर देहाच्या संबंधाने गोळा केलेला हा सगळाच पसारा काय झाला? माझा झाला. आणि मग यांच्यामध्ये राहत असताना जीवनाचं अंतिम सत्य हे मरण आहे. काय सत्य आहे जीवनाचं? जीवनाचं अंतिम सत्य हे मरण आहे. आणि प्रत्येक जीवाचं मरण हे त्याच्या पाचीच्या दिवशीच त्याच्या कपाळावरती लिहिलं आहे. जन्मा आले बाळे त्याची वाट पाहे काळे, त्याची वाट पाहे काळे, त्याची वाट पाहे काळे. जन्मा आले बाळे त्याची वाट पाहे काळे, त्याची वाट पाहे काळे, त्याची वाट पाहे काळे. जन्मा आले बाळे त्याची वाट पाहे काळे, जन्मा आले बाळे त्याची वाट पाहे काळे. जन्मा आले बाळे त्याची वाट पाहे काळे, त्याची वाट पाहे काळे, त्याची वाट पाहे काळे. जन्मा आले बाळे त्याची वाट पाहे काळे, त्याची वाट पाहे काळे, त्याची वाट पाहे काळे.
त्यांचं नाव माहीत नाही, पण त्यांच्या आवाजातून त्यांचा परिचय मला झाला पहा. अगदी समर्पित स्वरूपाचं प्रमाण. काय असतं, गायन ही एक विशिष्ट प्रकारची कला आहे आणि ती अवगत करत असताना किती कष्ट असतात. जेव्हा आपण ते स्वतः अनुकरण करू का तेव्हा समजेल पहा. आणि गायनासोबत अगदी अभ्यासही तेवढाच महत्वाचा आहे पहा. अगदी जन्म आले बाळ त्याची वाट पाहे. मग जन्माला आल्यानंतर प्रत्येकाचं लिखाण असतं. प्रत्येकाचा जीवात्मा कुठल्या देहामध्ये प्रविष्ट होणार आहे, त्या देहाला कधी टाकणार आहे, नवीन देह त्याला पुन्हा कधी मिळणार आहे, हे सर्व लिखाण शास्त्रानुसार चालत असतं पहा. अगदी जगताकडे पाहत असताना महाराजांच्या लक्षात आलं की प्रत्येक जण हा संसाराला धरून बसलाय आणि मग यामध्ये राहत असताना त्याला संसारातले भोग म्हणजे साध्य वाटतंय आणि मग त्यासाठी नाना प्रकारचे तो दुःख भोगत आहे, पण त्याला समाधान मिळत, शेवटच्या श्वासापर्यंतही समाधान त्याला मिळत नाही. रोज रडतोय, पण नवीन उमेदीनं असं केलं म्हणजे चांगलं होईल, तसं केलं म्हणजे चांगलं होईल. परंतु संसार हा असा बनवलेला आहे की या संसाराचं मूळच दुःखाचं आहे पहा. संसार कसा आहे? दुःखाचा आहे पहा. मग या दुःखाच्या संसारामध्ये याला सुख मिळेल का हो? नाही मिळणार. मग ही आत्मीयता जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये होती. म्हणून अगदी जगद्गुरु तुकोबरायांनी असं समोर बघितलं आणि अगदी म्हणू लागलेत, आलिया संसारा उठा वेग करा. पहा, मी सरळ भाऊ सांगतो तुम्हाला अगोदर, बाबांनो, तुम्ही या मृत्यू लोकामध्ये एकटे आलात. मी जे सांगतोय खरं आहे की कुठे? नाव घेऊन आलात का? पदवी घेऊन आलात का? पैसे घेऊन आलात का? उतारे घेऊन आलात का? काय घेऊन आलात? काहीच आणलं नाही पहा. मग मला सांगा, तेव्हा तुमचं रक्षण करणारा कोण होता? आईच्या गर्भामध्ये तुम्हाला कोणी रक्षिलं? आईच्या गर्भामध्ये प्रविष्ट कोणी केलं तुम्हाला? बाल्य अवस्थेमध्ये तुम्हाला वाढवलं कोणी? हे सर्व भगवान परमात्मा करत असतो आणि या भगवंताच्या कृपेनेच आपण जन्माला येत असतो. म्हणून बाबांनो, जगतामध्ये कोणाशी इमानदार राहा, अगर राहू नका, पण देवाशी इमानदार राहा पहा. भगवंताच्या कृपेनेच आपण इथं आलेलो आहात. पण देवाला विसरला, देवावरती प्रेम करत नाही आणि मग इतस्त वेगवेगळ्या विषयांवरती प्रेम करू लागला. आणि मग तेव्हा जगद्गुरु तुकोबरायांनी त्याच्याकडे बघितलं आणि अगदी लेखणीतून सांगितलं, आलिया संसारा उठा वेग करा. बाबा, या संसारामध्ये तू जन्माला आलास ना, तर आता झोपून राहू, उठा वेग करा. तुम्ही म्हणाल, महाराज आम्ही कधी झोपतो? आम्ही तर 24 तास जागे बांधावरती. ती झोप नाही सांगत तिथं मी पहा. ज्या संसारामध्ये तुम्ही रात्रंदिवस वेळ खर्च करताय का, ऐका, पैशाला जास्त किंमत आहे का वेळेला जास्त किंमत आहे हो? कशाला? वेळेला. पहा, ऐका, तुम्ही तुमच्या जीवनातला कितीतरी वेळ कशासाठी खर्च करता? पैशासाठी खर्च करता पहा. आता किती पैसे दिल्यानंतर तुम्हाला तुमची वेळ पुन्हा मिळेल? मिळेल का? मग तुम्ही तुमचं ठरवा कशाला जास्त किंमत द्यायची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगद्गुरु म्हणतात, बाबांनो, आलिया संसारा उठा वेग करा. म्हणजे वेळ वाया घालू नका. आणि वेळ जर वाया घातली की मग तुम्हाला कोणीही सोडवणार नाही पहा. म्हणून वेळ वाया घालू नका. आलिया संसारा उठा वेग करा. तुम्ही म्हणाल, महाराज आम्ही कुठं झोपलोय? तुम्ही झोपलेले आहात, पण कुठं? या व्यावहारिक सत्तेमध्ये झोपलेले आहात. तुम्हाला असं वाटतं तुम्ही कधी मरणार नाही? वाटतं का कोणी मरल म्हणून असं वाटतं का कोणाला? आणि मग त्यामुळे तुम्ही संचयन करण्याच्या पाठीमागं लागलात.
सातत्यपूर्ण संचयन करत 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 एक दिवस कपाळावरती लिहिलेला क्षण आला की काळ तुम्हाला ठेवणार नाही. म्हणून आलिया संसारा उठा वेग करा. आता वेग कशात करायचा? आता वेग पद का वापरलं माहिती का? कारण मनुष्याचं आयुष्य हे निश्चित आहे. युग परत्वे ते बदलत आलेलं आहे. किती युग होते पहिले? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आता कोणतं युग चालू आहे? कलियुग. सत्ययुगामध्ये मनुष्याचं आयुष्य 1,00,000 वर्षाचं होतं आणि मनुष्याची उंची ही 28 हाताची होती. एवढा उंच मनुष्य होता पहा. नंतर त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये आयुष्य 10,000 वर्षाचं झालं आणि उंची झाली 14 हाताची. द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये आयुष्य झालं 1000 वर्षाचं आणि उंची झाली 7 हाताची. आता कलियुग आलं. कलियुगामध्ये आयुष्य आहे 100 वर्षाचं आणि उंची 3.5 हाताची. म्हणून उठा वेग करा, यासाठी वेग करा म्हणून सांगितलं. आता 100चं ही गणित संतांनी केलेलं आहे ना. अल्पायुष्य अल्पायुष्य मानवी देह मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय मध्ये बालत्व पीडा काय भजनासी उरले ते पाहे राम 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 भजनासी उरले ते पाहे राम 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 अल्पायुष्य मानवी देह शब्द बदल चार रात्र खाये बालक पिढ काय भजनासी उरले ते पाहेगा भजनासी उरले ते पाहेगा भजनासी उरले ते पाहेगा आधी राम राम स्मरा राम राम स्मरा आधी राम राम स्मरा राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी राम राम स्मरा. वा. प्रमाणातूनही दाखवून दिलं वेळ कमी प्रमाण म्हणायला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कमी वेळ प्रमाण चांगलं म्हटले पहा. अल्पायुष्य मानवी देह शतगणिले ते. हिशोब जर करत असताना 100 वर्षातील 50 वर्ष झोपेत गेले. किती राहिले खाली? 50 वर्षातील 20 वर्ष बालपणात खर्च झाले. किती राहिले अनिल भाऊ? किती राहिले? 30. आणि 30 वर्षातील 10 वर्ष म्हातारपणाची धारा. किती राहिले खाली? आणि किती वर्षाचं आयुष्य आहे? 20 वर्षाचं. परत जर कोरोना आला तर विठ्ठल विठ्ठल म्हणून आलिया संसारा उठा वेग करा शरणचा उदारा पांडुरंगा शरणजा उदारा. बोला सर्वांनी. शरणजा उदारा शरणजा उदारा. का पांडुरंगा बरं? कारण ज्या युगामध्ये जी देवता असते ना त्याच देवतेची शरणागती केल्यानंतरच मुक्तता प्राप्त होते. म्हणून शरणजा उदारा पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल नाही तर चाललंय आपलं पूर्ण भारतभर फिरतो पण पांडुरंगच माहित नाही. महाराज काहीच उपयोग होणार नाही. पहा जगताच्या पाठीवरती एकच दैवत असं आहे की ते दैवत उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग वेळ प्रसंगी सजन कसया विकू लागे माऊस. जगताच्या पाठीवरती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याची शक्ती ही असाधारण स्वरूपाची आहे. पहा
ज्या जीवाला जी गोष्ट हवी आहे अध्यात्मातली, बरं का, मी संसारातली नाही म्हटलो, ज्या जीवाला अध्यात्मामधली जी गोष्ट हवी आहे ती पूर्ण करण्याची शक्ती ज्या देवतेत आहे ती विठ्ठल परमात्मा. विठ्ठल 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 विठ्ठल. शरण जा उदारा पांडुरंगा. पांडुरंगाची शरणागती करा. कारण बाबांनो, त्याच पांडुरंगाने तुम्हाला अनेक योन्यांमधून तुमचं रक्षण केलेलं आहे. या अगोदर जे जे शरीर तुम्ही धारण केलेले होते का, त्या शरीरामध्ये तुमची भूक, तहान, तुम्हाला राहण्यासाठी व्यवस्था, या सगळ्या गोष्टी भगवंतानी तुमच्यासाठी दिल्याच होत्या महाराज. साधं उदाहरण सांगतो. भात जर थोडासा कच्चा असेल ना तर आपलं पोट खराब होतं. ती चिमणी केवढी आहे, एवढी एवढी चिमणी असते पहा. कच्चेच भाताचे दाणे काय करते ती, मग तिला कोण पचवतंय? त्या दाण्यांना पचवण्याची शक्ती कोणाची आहे पहा. म्हणा विश्वाचा जनिता सकल जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकलीलं ऐसे नाही. म्हणून देवावरती विश्वास ठेवा. म्हणून शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे. जो देह, ज्या देहाचा तुम्ही अहंकार ठेवलेला आहे ना, हा देह तुमच्या मालकीचा का मालकीचा नाही बरं? जसं की आता तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवले, मग आता बँकेचे तुम्ही कोण आहात? ठेवीदार आहात ना. मग बँकेतले पैसे काढायचे तुमच्या हातात आहे का बँकेच्या? मग इथं देखील काळाने काय केलं माहिती का? 3.5 हाताच्या शरीराच्या रूपाने ह्या सगळ्या ठेवी ठेवलेल्या जीवात्म्याकडे, म्हणजे तुमच्याकडे काय ठेवलेलं आहे त्यांनी? ठेवी. मग ह्या ठेवी काढायचं कोणाच्या हातात आहे? काळाच्या हातात आहे का जीवात्म्याच्या हातात आहे? ज्याची ठेव असते तो काढू शकतो ना. म्हणून काळाने शरीराची ठेव इथं ठेवलेली आहे. ही काळाच्या हातात आहे. किती दिवस ठेवायची आणि कधी काढायची. म्हणून देह हे काळाचे, धन कुबेराचे. खिशातला पैसा तुमचा आहे का कोणाचा आहे? म्हणून कुबेराकडे जातात काय मागायला? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुबेराला ही देणारा पांडुरंगच आहे पहा. देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? इथं आपलं काहीच नाही. या हातामध्ये जर घास असेल ना, तोंडात टाकेपर्यंत धाम परमम होऊ शकतोय महाराज. म्हणजे तेही आपल्या हातात. देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? काय म्हणतात ना महाराज, केलं तर मिळेल. अहो, देता देवविता, नेता नेवविता. येथे याची सत्ता. या जगाच्या पाठीवरती 84 लाख योन्या आहेत. किती लाख योन्या आहे? 84 लाख. मग मला सांगा, या 84 लाख योन्यांमध्ये एका शकंताला कितीतरी जीव जन्माला येतात आणि कितीतरी जीव. मग या सगळ्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था कोण करतं? आणि काय म्हणता मी करतोय म्हणून? देता देवविता. या देहात करताय तुम्ही, पण दुसऱ्या देहामध्ये तुम्हाला करता येईल का हो? मग तेव्हा व्यवस्था कोण करतंय? देता देवविता, नेता नेवविता. देणाराही भगवान परमात्माच आहे, घेऊन जाणाराही भगवान परमात्माच आहे. म्हणून त्याच्यावरती प्रेम करा. येथे याची सत्ता काय आहे? इथं आपली काही सत्ता चालत. किती मोठा असू द्या, अगदी कितीही मोठा असू द्या, पण त्याचं इथं काही चालणार. अगदी तुम्हाला असं वाटतं ना तुम्ही मालक आहे म्हणून. जगद्गुरु तुकोबारायांनी स्पष्ट सांगितलं, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. निमित्त मात्र तुम्हाला मालक केलंय. आणि माझे माझे म्हणोनी घर माझं, बंगला माझा, शेती माझी, डाळिंब माझे, आणखी काय काय माझं करून ठेवलंय आपण पहा. जर ते तुमचं असतं तर तुमच्या सोबत जायला पाहिजे की नाही? मग काय जातं सोबत? करदोरा पण कापून घेतात महाराज, तो पण सोबत पाठवत नाही. मग काय जातं सोबत? आणि देव एवढा हुशार आहे, तो चतुर, तो शिरोमणी आहे. चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी.
मुकुट सकळा म्हणे वंदा तुझी विठोबा चतुरा तो शिरोमणी चतुरा तो शिरोमणी गुणला वंदाची खाणी मुकुट सकळा म्हणे झाला तो विठोबा चतुरा तो शिरोमणी गुणला वंदाची खाणी चतुरा तो शिरोमणी गुणला वंदाची खाणी चतुरा तो शिरोमणी गुणला वंदाची खाणी मुकुट सकळा म्हणे वंदा तुझी विठोबा चतुरा तो शिरोमणी गुणला वंदाची खाणी मुकुट सकळा म्हणे झाला तो विठोबा 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 वा भगवान परमात्मा अतिशय चतुर आहे महाराज. आणि मग चतुर असल्यामुळे तो काय करतो माहितीये का, आयुष्यभर ज्याच्यासाठी कमवलं का शेवटी टेंबा कोणाच्या हातात देतो तो, टेंबा कोणाच्या हातात पेटायला. ज्याच्यासाठी आयुष्यभर कमवलं का शेवटी पेटवायला तोच आहे तुम्हाला महाराज. हे पण विसरू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे निमित्याचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. म्हणून बाबांनो स्वतःला मालक समजू नका आणि परिणामी जीवन तुमचं व्यर्थ जाईल. आणि म्हणून आलिया संसारा उठा वेग करा आणि शरण जा उदारा पांडुरंगाची त्यामुळे शरणांगती करा. असा अगदी सविस्तर अर्थ मी तुम्हाला सांगितला. मला माहिती तदनंतर वेळ पूर्ण होत असतो आणि तुम्हालाही घाई झालेली असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अगदी कार्यक्रम किम निमित्त आहे, सर्वांना ज्ञात आहे. ज्यांचं जीवन अतिशय चांगलं होतं, शिक्षण हे ज्यांच्या दृष्टीने प्राणप्रिय होतं. पहा, सातत्यपूर्ण आमच्या या धरती मातेची ज्यांनी सेवा केली, आमच्या भारत मातेची ज्यांनी सेवा केली, पहा मग त्यामध्ये क्षत्रिय वृत्ती ही अतिशय प्रबल स्वरूपाची त्यांची होती. आणि जो क्षत्रिय असतो ना महाराज, क्षत्रियाचा गुणधर्मच आहे. कारण आपल्या क्षेत्राचं रक्षण करत असताना काया वाचा आणि मन हे तिन्ही त्या मातेला जो अर्पण करतो ना, तो साक्षात प्रभूला अर्पण होत असतो. पहा, असं दिव्य जीवन काकांचं होतं. अनंतामध्ये विलीन झालेला आहे. कैलासवासी प्रभाकर यशवंत आहेर, नावही किती सुंदर आहे. पहा, अगदी जीवनही एक मोठा प्रवाह आहे. आणि त्यामध्ये राहत असताना सातत्यपूर्ण त्यांनी आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला, आपल्या नातलगांना जे अंधारामध्ये होते त्यांना मायेचा प्रभाव देऊन त्यांना मरण माझे मरुनी गेले. आणि शरीरही मरत नसतं महाराज, ते पुन्हा नूतन परिधान करत असतं. चांगलं ऐका बरं का मला तुम्ही. पहा, ऐका. पाणी कुठं तयार होतं? समुद्रावरती. कुठं तयार होतं? समुद्रात पाणी तयार होतं महाराज. तुम्ही म्हणाल कसं? सूर्यदेवतेची उष्णता पडली, बाष्पीभवन झालं, वाहत 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 वाऱ्याच्या साह्याने आलं, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि परत काय झालं, ते खाली पडलं. आता खाली पडल्यानंतर ते पाणी वाहत 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 कुठं जातं परत? ऐकताय ना तुम्ही? समुद्राला जाऊन मिळतं की नाही? मग मला सांगा, पाणी मरण पावलं का? शरीरही मरत नाही महाराज. शरीरही ज्या ठिकाणी तयार होत असतं का ते पुन्हा तिथंच जात असतं. कसं बरं? ऐका, तुम्हाला प्रश्न करतो, मडकं कोण बनवतं? कोण बनवतं? इथं बसलेल्या सगळ्यांचं उत्तर कुंभार आहे का? एक मताने आहे ना? एक मताने राहा तरच रस्ते होतील चांगले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोण बनवतं? कुंभार. तुमचं सगळ्याचं उत्तर चुकलेलं आहे. मडकं माती बनवते. कोण बनवतं? ठीक आहे, विश्वास नाही ना? मडक्यातली माती देऊन टाका आमची आणि तुम्ही पहा कसं बनवायचं. कोण बनवतं मडकं? माती बनवते. पहा, ऐका. आता हे शरीर कोण बनवतं?
हे शरीरही मातीच बनवते. कारण जगाच्या पाठीवरती आपल्या दोन माता आहेत. जी उदराच्या बाहेर टाकते तिला माता म्हणतात, आणि जी गेल्यानंतर पुन्हा उदरात घेते तिला माती म्हणतात. म्हणून दोघाशी इमानदार राहा. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, अगदी मातीमध्ये शरीर तयार होतं. कसं तयार होतं? बीज ब्रह्मदेवाच्या कृपेने पडलंय. त्या बीजापासून त्याला पाणी मिळालं, सूर्याची उष्णता मिळाली, आकाश तत्व प्राप्त झालं, वायू प्राप्त झालं. या 5 जणांनी एकत्रित अन्न बनवलं. काय बनवलं? अन्न. आणि ते अन्न खाल्ल्यानंतरच शरीर बनेल. अन्नात भवंती भूतानी. अन्नापासून काय बनतं? शरीर बनतं. पहा, मग मला सांगा, आता जेव्हा तो गर्भ नष्ट होत असतो, गर्भ म्हणजे शरीर मोठं, पडलं, उचलल्यानंतर कुठं नेलं? नदीच्या कडाला नेलं, अग्नी लावला. त्या शरीराने अग्नी देऊन टाकलाय, पाण्याचं पाण्याला देऊन टाकलंय, आकाशाचं आकाशाला दिलंय. दुसऱ्या दिवशी तुम्हीच तिथं जाऊन डोक्याला हात लावता आणि म्हणता काय खरंय माणसाचं? 3 चिमट्या राख. कुठं बनलं होतं ते? मातीत. आणि शरीराची होय, मग ते मरण पावलं का हो? तिथं परत बीज पडन आणि तिथून पुन्हा शरीर तयार होईल. शरीरही मरू शकत. मग घाबरता कशाला मरायला? विठ्ठल 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 विठ्ठल. शरीरही मरत नाही, जीवात्माही मरत नाही, कारण तो अमर आहे. जीवात्मा त्याला कोण मारू शकते? महाराज नाही. अमर आहा अमर आहा खरे की कहा खोटे हैं, खरे की कहा खोटे हैं, खरे की कहा खोटे हैं. अमर आहा अमर आहा खरे की कहा खोटे हैं, खरे की कहा खोटे हैं, खरे की अमर आहा खरे की पहा खोटे. ऐका, इथं तुम्हाला कोणीच मारू शकत नाही. पहा, मग तुम्ही म्हणाल महाराज जीवात्मा जर मरत नाही तर आज आमच्या वडिलांचा जीवात्मा कुठं आहे? हा तुम्हाला प्रश्न पडेल. पहा, अगदी शास्त्र सांगतं जीवात्म्यांना शरीर हे बदलावे लागतात. त्यांच्या कर्मानुसार त्यांना शरीर मिळतात. पहा, प्रथमदर्शनीय जीवात्मा कसा येतो शरीरामध्ये ते तुम्हाला मी सांगेल. फक्त लक्षपूर्वक ऐका. पहा, प्रथमदर्शनीय जीवात्मा हा मागील जन्माच्या कर्मधर्म संयोग समान झालं त्याचा. तुम्हाला स्त्रीचं का शरीर, इकडं पुरुषाचं का शरीर? शास्त्र सांगतं ज्या जीवात्म्याने मागील जन्मामध्ये पापही जास्त केलेलं होतं आणि पुण्यही जास्त केलेलं होतं त्याला स्त्रीचं शरीर मिळतं. ज्या जीवात्म्याने मागील जन्मामध्ये पापही कमी आणि पुण्यही कमी केलेलं होतं त्या जीवात्म्याला पुरुषाचं शरीर मिळतंय. अशा प्रकारचा हा संयोग ठेवलाय. आता हा जीवात्मा अंगठ्या एवढाचे, केवढा आहे तो? अंगठ्या एवढा जीवात्मा आहे. आता हा जीवात्मा सुरुवातीला जेव्हा गर्भामध्ये टाकला जातो ना, तो कर्मधर्म संयोगानेच, मी तुम्हाला सांगितलं होतं 20 वर्षाचं बालक मरण पावलं किंवा 2 महिन्याचं बालक काय झालं? मरण पावलं. पहा, आपण आता त्या घराकडं पाहत असताना वारकरी घराणा आहे, माळकरी घराणा आहे, त्या घरात महाराज पण आहेत, तरी देखील बालक काय झालं असं पाहतो. पण शास्त्र त्याच्याकडं तसं नाही पाहत. शास्त्र सांगतं बाबा इथं आल्यानंतर मनुष्य शरीर मिळालं का, या शरीरामध्ये मनुष्य एका दिवसामध्ये कितीतरी जन्म घेईल एवढं पाप करतो. किती दिवसात? एका दिवसात. मग तुम्ही सांगा 80 वर्षाचा गेलेला व्यक्ती आणि 2 महिन्याचं गेलेलं बालक, दोघांमध्ये पाप कोणाचं जास्त? कोणाचं? 80 वर्षाच्या. मग इथं जास्त राहणं चांगलं का लवकर जाणं चांगलं? तुम्ही तुमचं ठरवून टाका. विठ्ठल 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 आमचं प्रकट मत असतं. पहा, ऐका, आता पुढचं शरीर तेव्हाच मिळणार आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही इथं कर्म कराल.
मग पापात्मक कर्म केलं पशुआदिक योन्यांमध्ये शरीर मिळेल तुम्हाला, आणि पुण्यात्मक कर्म केलं की स्वर्गाधिकांमध्ये राहायला मिळेल. पण स्वर्गातून पुण्य संपलं की परत कुठे यावं लागेल? येऊ लागती माघारी, इथंच यावं लागेल. म्हणजे पाप केलं तरी देखील शरीर आहेच पण आधम योनीतलं, आणि पुण्य केलं तरी पण शरीर आहे पण उच्च योनीतलं आहे. पहा, मग शरीर चुकतंय का हो? नाही. आता मला सांगा, 2 महिन्याच्या बालकाने काय पाप केलं? त्याला आता नवीन शरीर मिळेल का? आणि ज्या व्यक्तीला देह पडल्यानंतर नवीन शरीर मिळत नाही तो देव बनत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ठीक आहे, अशा प्रकारचा हा जीवात्म्याचा प्रवास असतो. जीवात्मा सुरुवातीला आईच्या गर्भामध्ये येत असतो, आणि आईच्या गर्भात येत असताना देवाला म्हणत असतो, आई तिखट खाते, आईला ताप येते, मी उकडतो, एक वेळ करी मला या गर्भातून बाहेर काढा, मला या गर्भातून बाहेर काढ भगवंता, मला या गर्भातून बाहेर काढ. अशी मागणी कोण करत असतं? एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळ करी हो या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुःखावे गळे. दुरिताचे जाळे उगवली, दुरिताचे जाळे उगवली, दुरिताचे जाळे उगवली, दुरिताचे जाळे उगवली. आठवीन पाय आठवीन पाय आठवीन पाय आठवीन पाय आठवीन पाय हा माझा नवस, आणि एक वेळ करी. पण आईच्या गर्भात असताना देवाला आठवतो. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, देवाच्या आशीर्वादानेच बाहेर आला. आणि मग बाहेर आल्यानंतर ते बोलू लागलं, केहा 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 केहा. अरे देवा, कधी म्हटलं होतं तुझं भजन करील? खोटं बोलला की नाही? आता कधी म्हटलं होतं तुझं भजन करील? आणि अगदी त्याला एवढा विसर पडला, एवढा विसर पडला, परंतु भगवंताला काळजी होती. आणि भगवंताने काय केलं बरं? संतरूपी लेक पाठवली. लाडकी लेक मी संतरूपी लेक इथं पाठवली, आणि त्या संतांना सांगितलं ते माझंच लेकरू आहे पण मला विसरलेलं आहे, त्याला जाऊन सांगावं तू या संसाराला आलेला आहेस ना, तर देवाची शरणागती कर, त्याच्याशिवाय कोणीही तुला सोडवणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. आलिया संसारा उठा वेगी करा, आलिया संसारा उठा वेगी करा, आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा. आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा. शरणाचा उदारा पांडुरंग, शरणाचा उदारा पांडुरंग, पांडुरंग. देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे. वा. आलिया संसारा उठा वेग करा. अगदी संतांना पाठवलं. जगद्गुरु तुकोबाराय संता भगवंताची लेक आहे. पहा, पाठवलं, आणि पाठवल्यानंतर त्या जीवाला सांगू लागले, बाबा संसाराला आलास ना, काय कर, देवाची शरणागती. पण केली का हो तुम्ही शरणागती?
अजिबात नाही, ते सोडून बोला म्हणतात पहा. देवाची शरणागती करा, देवाची शरणागती करा, करत नाही. आणि काय होतं, आयुष्याचा भानू मावळत येतो, मावळत येतो. कारण देह कोणी दिलेला आहे आपल्याला? देह हे काळाचे, धन कुबेराचे आणि येथे मनुष्याचे. अगदी तो काळ घडी 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 काळ वाट याची पाय अजूनही किती आहे? अवकाश 20-25 मिनिटं घेऊ. विठ्ठल 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 अशा प्रकारे तो काळ वाट पाहत असतो पहा. आणि मग तदनंतर शास्त्र सांगतंय आपल्याला, बाबांनो, मरण हे अंतिम सत्य आहे. आणि ज्या व्यक्तीचं मरण जवळ येत असतं त्याचे संकेतही त्याला अगोदर येतात पहा. मग शास्त्र आपल्याला अगदी जाग करण्याचं काम करतात. देहाला उचलण्यासाठी काळ येत असतो. काळाकडं कोणाचंच काही चालत. मग राजा असो की कोणी असो, तुका म्हणे तुझं सोडवी ना कोणी, कोणीही तुम्हाला सोडवायला येणार नाही. आणि तो काळ घडी घडी जवळ आलेला असतो. आणि मग काळ जवळ आल्यानंतर त्याचे संकेतही शास्त्रात आलेले आहेत. मग ऐका, आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण ज्यांचं तुम्ही साजरं करतायत ना, हे का करायचं असतं पहा. दुसरी गोष्ट, मरण हे कशा प्रकारे येत असतं त्याचेही संकेत आहेत. मग शास्त्राने पहिला संकेत सांगितला मरणाचा. मरण कालखंड जसा जवळ जवळ येत जाईल ना, तसं त्या जीवात्मा ज्या स्थली राहतो का त्या स्थलावरती देखील वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्या घडायला चालू होतील. मग ते नैसर्गिक मरण, दुर्मरण, आत्मघात मरणाचे 3 प्रकार आहेत पहा. मग यामध्ये नैसर्गिक मरण, शास्त्र सांगतं काळ आणि वेळ या दोघांचं मिलन जेव्हा होईल तेव्हाच उचलता येईल, अन्यथा उचलता येणार. मग या काळाचं आणि वेळेचं मिलन कसं होत असतं? या दोघांचं जर मिलन झालं नाही तर जीवाला उचलता येईल का? अजिबात नाही महाराज. तुम्ही म्हणाल हे कसं बरं? कारण मरणाचे संकेत हे 28 दिवस अगोदर उमटतात पहा. मग त्यामध्ये प्रामुख्याने पहिला संकेत सांगितला, वास्तुशास्त्रानुसार आपली वास्तू कुठं आहे, वास्तूच्या कोणत्या दिशेला काय आहे यानुसार शास्त्र येते पहा. पण काय होतं, अध्यात्मशास्त्र आपण सांगायला लागलो की मग त्यामध्ये थोडं बहुत अंशी कसं असतं, आपली परंपरा अतिशय दिव्य असते. संतांनी सगळं लिहून ठेवलंय अगोदर. हे कलियुग कसं असणार आहे, कलियुगामध्ये काय होणार आहे, हे सगळं लिखाण आहे. पण आम्ही मंडळी एवढं शिकलो, आम्ही आमचेच ग्रंथ मानत नाही. पण ऐका, मीही पण काय अंगठ्या महाराज नाही, मी M.Com LLB करतो हे अगोदर सांगतोय. विठ्ठल 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 ऐका, आपलं धर्मशास्त्र अतिशय मजबूत आहे. विदेशातील व्यक्ती आपल्या धर्माचं आचरण तिकडं करू राहिले आणि आपले वेडे आपलं सोडून देऊ राहिले पहा. ऐका, मग घराचे काही संकेत सांगितले. घराच्या कोणत्या दिशेला काय असलं पाहिजे? प्रामुख्याने घराचा उंबरा हा पूर्व दिशेकडे असला पाहिजे आणि त्या उंबऱ्यापासून 28 हाताच्या अंतरावरती गावरान गाई बांधली पाहिजे पहा. का बरं? कारण ही गावरान गाई ही विश्वाची जननी सांगितलेली आहे. या जगताला जन्म घालणारी ही गावरान गाई आहे पहा. तिच्या देहामध्ये 33 कोटी देवता वास्तव्याला असतात आणि ती जेव्हा पूर्व दिशेकडे असते ना, भगवान सूर्य देवतेचे किरण तिच्यावरती पडले की ते किरण सगळे परावर्तित त्या उंबऱ्यावरती होतात. ऐका बरं का, ऐकून ठेवा. का पाहिजे? आता तुम्ही म्हणाल भगवान सूर्याच्या किरणांची आम्हाला काय गरज आहे? शास्त्र सांगतं, या जगताच्या पाठीवरती एकच अशी देवता आहे, सूर्य देवता. ती रोज या जगताच्या पाठीवरती जेवढे तीर्थ आहेत, जेवढे पर्वत आहेत, जेवढे देवता, या सगळ्या देवतेंचं दर्शन घेते रोज. कोण? भगवान सूर्य भगवंत पहा. आणि म्हणून त्या सूर्य भगवंताचे तेजोमय किरण जेव्हा पहा बरं का, भगवान सूर्य देवतेची तेजोमय किरण जेव्हा त्या गोमातेवरती पडतात ना, तर ते सर्व परावर्तित पूर्व दिशेच्या उंबऱ्यातून घरामध्ये होतात. आणि मग त्या गृहामध्ये सत्वगुण वाढत असतो आणि ज्या गृहामध्ये सत्वगुण जास्त असतो ना, त्या गृहातील व्यक्ती कधीच व्यसनी होणार नाही, त्या गृहातील मुलं कधीच रागीट बनणार नाही आणि त्या गृहातील मुलं कधीच नालायक बनणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग तेव्हा
पूर्व कालखंडापासून गावरान गायची सेवा ही ब्रह्ममुहूर्तावरती केली जात होते आणि तदनंतर त्या उंबऱ्याचंही पूजन केलं जात होतं. शास्त्र आपलं इतकं मजबूत आहे की शास्त्राने सांगितलं होतं, बाबा रे, अडीअडचणीच्या कालखंडामध्ये उंबरा ओलांडायचा. कारण त्या उंबऱ्यामध्ये विशिष्ट शक्ती शास्त्राने सांगितलेली आहे. कारण ती माऊली पहिल्या दिवशी चांडालीन आहे म्हणून सांगितलेलं आहे, दुसऱ्या दिवशी ब्रह्मघातिनी म्हणून सांगितलं, तिसऱ्या दिवशी रजकी समान सांगितलेली. पहा, पहिल्या दिवशी जर स्वयंपाक बनवला तर घरातील व्यक्तींना स्वतःचं रक्त आणि मांस खाऊ घातलं, हे शास्त्र आहे. आणखी दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या दिवसाच्या आहाराने मुलं नालायक होतील, दुसऱ्या दिवसाच्या आहाराने मुलं रागीट होतील आणि तिसऱ्या दिवसाच्या आहाराने मुलं व्यसनी होतील. म्हणून ती माऊली 3 दिवस ही बाजूला ठेवलेली होती. तदनंतर शास्त्रानुसार सूर्यदेवतेची उपासना 4थ्या दिवशी करून मग ती पुन्हा देव कार्यामध्ये येत होती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जर आज तुम्ही जर विचार केलात ना, तुम्ही पहा, पुरुषांपेक्षा स्त्रियांचा परमार्थ चांगला आहे. पहा, आणि पुरुषांपेक्षा महिलांना त्रास का बरं असं? त्याचं मुख्य कारण हेच आहे की आपण आपल्या शास्त्राचं पालन करत नाही आणि अशा कालखंडामध्ये जिथं जायचं नसतं तिथं जातो. आपली तबार शनिदेवाच्या चौथऱ्यावर चढण्याची तयारी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून या कलियुगामध्ये स्पष्ट लिखाण आहे की बाबा श्री ही जारीन होणार आहे म्हणून स्पष्ट लिखाण केलंय. कुठल्याही प्रकारची पितरांची क्रिया पूर्ण होणार नाही. का होणार नाही बरं? कारण ती क्रिया करत असताना आर्यमा नावाची देवता येत असते. ती क्रिया आपण इथं करतोय का? कारण धर्म परंपरेनुसार स्थल बनवणारी व्यक्ती आणि तिचं अंतकरण बघितलं जात असतं. इथं आज जो विधी चालू आहे ना, या विधीचा नैवेद्य नेण्यासाठी आर्यमा देवता येत असते आणि ती आर्यमा देवता एवढी पवित्र आहे, एवढी पवित्र आहे, तिला कशाचा स्पर्श चालत. मी तर एवढं सांगेल, रस्त्याने प्रवासात जर एखादा पाहुणा येत असेल, बहिर्दिशेला गेला आणि तसाच घरात घुसला बिगर हातपाय धुता तरी आर्यमा खाली येणार नाही. ती 28 हातावरून तशीच मागं निघून जाईल. पहा, मग विधीची एवढी सूक्ष्मता असताना आपण ते परंपरा पालन करत नाही. आणि तदनंतरच्या कालखंडामध्ये अनेक अडचणी येतात आणि मग तेव्हा शास्त्र एकच तुम्हाला सांगतं, बाबांनो, तुम्ही करत असलेले कर्म चुकीचे केलेत, ते अतृप्त राहिलेत, मग त्यांची नारायण नागबली शास्त्राने सांगितली. विठ्ठल विठ्ठल मग तोही कर्माचा विपाक थोड्या अंशी तुम्हाला सांगतो. बाबांनो, जीवात्म्याला मरण हे 28 दिवस अगोदर समजतं, पूर्व संकेत येतात. मग त्यामध्ये मरणाचे 3 प्रकार आहेत: नैसर्गिक मरण, दूर मरण आणि आत्मघात. यातलं सगळ्यात वाईट सांगितलं आत्मघात, म्हणजे स्वतःला मारणं. शास्त्र सांगतो, जो जीवात्मा स्वतःच्या देहाला देहदंड देतो का, त्या जीवात्म्याला कमीत कमी 10,000 वर्ष नवीन शरीर मिळत नाही. मग तहानही तेवढीच लागते, भूकही तेवढीच लागते, शरीराची ही जलन तेवढीच होते, पण त्याला काहीच मिळत नाही. म्हणून आत्महत्या कधीच करू नये. आता दुर्मरण, इच्छा नसताने शरीर पडतंय, इच्छा नाही मरणाची पण शरीर पडतंय, त्याही कर्माचाच विपाक सांगितलेला आहे. तिथं पण पहा, कर्म धर्म संयोगाने तुमचं लिखाण ज्या स्थली असतं ना, त्या स्थली तो जीव जात असतो, गर्भ तुटत असतो, जीवात्मा बाहेर येत असतो. परंतु ऐका, आपल्याकडून सगळ्यात मोठा अनर्थ हाच होतो, नैसर्गिक मरणावाल्यांचे विधी तुम्ही चांगले करता, जे कमी वयात जातात त्यांचे विधी चुकीचे करता, आणि आत्मघातकेची विधीच होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग ही परंपरा आपल्याला माहीत असली पाहिजे. पहा, मग अगदी 28 दिवस अगोदर मरण येत असतं. मग त्यामध्ये मरणात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या देहामध्ये एक तत्व कार्य करतं. या देहामध्ये 10 नाड्या आहेत. किती नाड्या आहेत? इडा, पिंगला, सुषुम्ना, त्यामध्ये चंद्रनाडी, सूर्यनाडी, एकूण जर संख्या बघितली किती आहे?
10 ही संख्या आहे पहा. आणि या अग्रस्थानी आपला धनंजय कार्य करतो, जो की पाचीच्या दिवशी सटवी मातेने देहात प्रविष्ट केला. आणि तो धनंजय बाहेर येऊ नये म्हणून टाळू भरलेली अकराची तुम्ही पहा. आज त्याला प्रविष्ट केलं. आपल्या हिंदू परंपरेनुसार व्यक्तीने शरीर टाकल्यानंतर त्याला कमीत कमी अग्नी देईपर्यंत सुतक चालू होत नाही. का होत नाही बरं? कारण जोपर्यंत कवटी फुटत नाही आणि तो धनंजय बाहेर येत नाही तोपर्यंत सुतक चालू होणार नाही. मग ही परंपरा पाहत असताना मरणाचा कालावधी शास्त्राने सांगितलं 12:12 जर एखाद्याचा लिहिलेला असेल ना, अगदी 28 दिवस अगोदर संकेत त्या जमिनीपासून 28 हाताच्या अंतरावरती यमदूत आलेले असतात. कारण पूर्वी आपली उंची 28 हाताची होती पहा. त्या अंतरावरती येतात. आल्यानंतर पहिला संकेत जी गावरान गाई जिची आपण सेवा करतो का तिला पहिला संकेत असतो म्हणून तिचा आवाज बदलतो पहा. तदनंतर कुत्र्याची ही उळी बदलते, कावळ्याची ही जा बदलते पहा. आणि मग त्या स्थितीमध्ये शास्त्र सांगतंय आपल्याला बाबांनो, त्या व्यक्तीला गावरान गायीच्या शेणाने सारलेल्या जागेवरती उत्तर दक्षिण झोपवा पहा. त्या व्यक्तीला ज्या स्थली ठेवलेला आहे त्या स्थलापासून 28 हाताच्या अंतरावरती कुठल्याही प्रकारची आडी अडचणीची बाई नको आहे. त्या स्थली ठेवल्यानंतर गर्भिणीही तिथं चालत का नाही चालत महाराज? कारण शास्त्र असं आपल्याला संकेत देत असतं की त्या स्थलापासून 28 हाताच्या अंतरावरती तुमचे पितरही आलेले असतात आणि यमदूतही असतात. कारण तुम्हाला या देहातून बाहेर काढत असताना तुम्हाला पितरच वाटी लावत असतात पहा. आणि मग त्यामध्ये जर एखादा अतृप्त स्वरूपाचा जर पितर असेल, जसं की तुमचे आज्याचे एखादा भाऊ ब्रह्मचारी गेला, त्याचा विधीच केला नाही आणि मग त्याला इच्छा असते की आता माझ्या कुळातला विधी चालू आहे ना, या विधीसोबत माझाही विधी होऊन जाईल. म्हणून तर ब्राह्मण देवता तिथं मंत्र म्हणत असताना तुम्हाला गोत्राचा उच्चार करायला लावतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जेणेकरून एकाच विधीमध्ये आपल्या गोत्रांचाही विधी होत असतो. म्हणून तो विधी सर्वसामान्य कधी समजू नका पहा. मग तो विधी करत असताना शास्त्राने जसं सांगितलं तसंच आपण करावं. तसं जर केलं नाही तर अनर्थ तयार होईल. मला ज्या संबंधाने बोलवलं की ते सांगायचं आणि थांबायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, मग त्या ठिकाणी ते पितरही आलेले असतात. त्यांनाही वाटत असतं की आमचं पूर्ण व्हावं, पण शास्त्र सांगतं त्यांचं पडल हे अतृप्त असतं. आणि मग अतृप्त पितरांची जर सावली ज्या जननीच्या उदरामध्ये गर्भ आहे ना, त्या गर्भावरती जर पडली ना, तर शास्त्र सांगतं भविष्यामध्ये तोच पुन्हा नाव करी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून गावरान गायीची ही विशेषता का आहे? मग तिचं जे गोमूत्र आहे तिनं स्नान करायचं सांगितलं पहा. ते गोमूत्र सोबत ठेवायचं सांगितलं. विधीला जावंच लागणार असेल तर ही काळजी आपण घ्यावी. मग त्या स्थली सुरुवातीला कर्म इंद्रिय बंद पडत असतात. जीवात यमदूत 14 हातावरती येतात. तिथं आल्यानंतर ज्ञान इंद्रिय बंद पडतात. यमदूत 7 हातावरती येतात. तिथं आल्यावरती पंचप्राणांची भ्रमंती वाढते. एवढी भ्रमंती वाढते, एवढी भ्रमंती वाढते, घर 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 आवाज येतो, तो घरडा आहे. तेव्हा समजायचं 7 दिवसात देह पडतोय आता पहा. तदनंतर इथं हृदयकाश मंडल आहे आणि या हृदयकाश मंडलाच्या ठराविक 3.5 हाताच्या अंतरावरती जेव्हा यमदूत येतात का, तेव्हा जीवात्मा कोणाकडेच पाहणार नाही, एकटक वरती पाहणार आणि डचकणार. म्हणायचा आता हा 3.5 दिवसात देह टाकतो. आणि तदनंतरच्या कालखंडामध्ये म्हणून तर शास्त्राने सांगितलं त्याचा जर जीवात्मा मुखातून बाहेर यावा वाटत असेल ना, तर गंगेचं पाणी त्याच्या मुखात टाका, परिणामी जीवात्मा मुखातून बाहेर येईल पहा. मग तो जीवात्मा योग्य वेळ झाल्याशिवाय बाहेर येत. तुम्ही म्हणाल मरणावरती कोणी विजय मिळवला का? अपवाद आहे इथं पहा. मग यामध्ये जे त्रिकालदर्शी महात्मे असतात का, जसे की पुलतांब्याचे कोण चांगदेव महाराज, किती वर्ष राहिले? 1400 वर्ष. ते काय करायचे माहिती का? काळाला 28 हातावरती पाहिलं की लगेच समाधीस्थ मूर्ती, समाधीला जाऊन बसायचे. आणि समाधीला बसल्यावरती वेळ जुळत, आणि वेळ जुळली नाही की मग यमदूताला पुढची वेळ जेव्हा लिहिलेली असते का त्या वयावं लागतं.
आणि त्या वेळेला पुन्हा आले की हा बाबा परत कुठे जाऊन बसायचा. म्हणतो मुक्ताबाई म्हणते कोराच राहिला, विठ्ठल विठ्ठल. आणि मरण हे अटळ आहे, ते चुकवता येत. मांदळीचे आत्माराम बाबा माहिती का सगळ्यांना? पहा, अगदी मरण हे चुकवता येत नाही, पण त्याची वेळ मागं पुढं करता येत असते. पहा, आणि अशा साधनेतून ते केलं जात असतं. मरणाची वेळ जवळ आल्यानंतर संकेत बदलतात. जीवात्मा शरीराला 9 द्वार आहेत, एका द्वारातून तो बाहेर येत असतो. मरण कोणतं चांगलं कोणतं वाईट? मरण प्रसंगी जर जीवात्मा मुखातून बाहेर आला मरण चांगलं, मरण प्रसंगी जीवात्मा डोळ्यातून बाहेर आला, कानातून बाहेर आला मरण चांगलं, पण मलमूत्र विसर्जन झालं मरण वाईट. तिथं वाईट सांगितलंय. पहा, आलाय जीवात्मा बाहेर. जीवात्मा बाहेर आल्यानंतर 3.5 हाताच्या उंचीवरती राहतो. तो कुठं राहतो? तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं देतोय मी. पहिला प्रश्न होता मी कोण आहे, सांगितलं तुम्ही जीवात्मा आहात. मी कुठून आलो आहे हे पण सांगितलंय, आणि मी कुठे जाणार आहे एवढं सांगायचं, थांबायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आलिया संसारा मी कोण आहे? उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. कोण तुम्हाला जन्माला घालतंय ते सांगितलंय. पहा, ऐका. मग हा जीवात्मा बाहेर आल्यानंतर 3.5 हाताच्या उंचीवरती राहतो. त्याला उचलतात. उचलल्यानंतर इहलोकापासून यमलोकाचं अंतर सांगितलं 86,300 योजन वरती. मग जाण्यासाठी 3 तास, येण्यासाठी 3 तास लागतात, म्हणून 6 तासाच्या आत विधी करायचा हा पहिला नियम होता. पहा, मग तुम्ही म्हणाल एखादा व्यक्ती मुंबईला वारला, त्याचा देह कुठं आणला? कोणतं गाव आहे? रायतेवाडी, इथं आणला. मग जीवात्मा बाहेर कुठं निघाला होता? मुंबईत. मग तो जीवात्मा मुंबईला जाईल का इथं येईल? असे प्रश्न नाही पडत का तुम्हाला? मग याचंही उत्तर अध्यात्मात सांगितलं. त्याच्या कवटीमध्ये जो धनंजय ठेवला का, तो तेवढ्यासाठी ठेवलेला आहे. धनंजय ज्या स्थली राहतो का त्या स्थली जीवात्मा येत असतो. त्याला वरून खाली आणून नाही सोडत, तो त्याच्या मर्जीनं येत असतो धनंजयाला घेऊन जाण्यासाठी. पहा, मग शास्त्र आपल्याला सांगतं बाबांनो, अगदी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला सोडून देतात, आणि सोडल्यानंतर तो त्या धनंजयाच्या आकर्षणाने त्या स्थली येत असतो, तो विधीला हजर होतो. पहा, अशा प्रकारे त्या स्थली येत असतो. आता कोणाचा येत नाही कोणाचा येतो हे पण सांगतो. दुर्मरणावाल्याचा येऊ शकत का नाही येऊ शकत? एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, त्याची कवटी फुटली. कवटी फुटल्यानंतर धनंजय जमिनीवरती पडलेला आहे. जीवात्मा हा 3.5 हात उंचीवरती आहे. त्याला उचललं यमसदनी घेऊन. पण ऐका, ज्याचा धनंजय जमिनीवरती पडलेला आहे ना, त्या सुरक्षित आहे का? आता कोणाकडून सुरक्षित नाही. तो जो व्यक्ती स्वतःला मारतो का, त्याने त्याचा धनंजय मारलेला असतो. आणि मग तो इतरत्र दुसऱ्याचा धनंजय मिळवण्यासाठीच फिरत असतो. महाराज, जसं मुंगीला साखर सांगावी लागत नाही, तसं त्यांनाही सांगावं लागत नाही. त्या स्थली जातात, त्याला उचलतात आणि बाजूला घेऊन जातात. आता प्रेताला उचललंय, घरी आणलंय, वरून येणारा जीवात्मा प्रेताकडं नाही येणार, तो त्या जागेवरती येणार. आता पहा, आणि तिथं आल्यानंतर त्याच स्थली जी त्याचा धनंजय असतो, पण त्याला मिळत नाही. आणि मग तेव्हा तो रागीट नजरीने परिवाराकडं पाहतो, आणि मग तेव्हा तो म्हणत असतो, धिक्कार आहे तुमचा, 6 तास तुम्ही माझ्या धनंजयाचं रक्षण केलं नाही. आणि त्यालाच म्हणतात पितृदोष. अशा प्रकारे येतो. पहा, आता गृहामध्ये असणारं प्रेत सुरक्षित आहे का? ते पण सुरक्षित नाही राहिलं हल्लीच्या कालखंडामध्ये. पहा, मग तुम्ही म्हणाल तो जीवात्मा त्या प्रेताकडे येईल का विधीला? तो अजिबात येणार नाही. तो त्या स्थली राहतो. किती अंतरावरती? त्या स्थलापासून 28 हाताच्या अंतरावरतीच राहत असतो. आणि परिणामी कर्म धर्म संयोगाने त्या ठिकाणीच तो राहत असतो. ऐका, मग तो किती दिवस राहतो बरं? कारण ते स्थळ त्याच्या स्पर्शाने अपवित्र झालेलं असतं. दुसरा जेव्हा पडेल त्याचा धनंजय हा उचलेल, आणि वरून येणारा तिथं थांबेल. म्हणून एकाच जागेवरती ऍक्सिडेंट. विठ्ठल विठ्ठल. आता गृहामधील प्रेत सुरक्षित आहे का, त्यासाठीच मी आलोय सांगायला तुम्हाला. हल्लीच्या कालखंडामध्ये गृहातलेही प्रेत सुरक्षित आपण ठेवत नाही. मग त्याची सुरक्षितता कशी केली जाते, त्यामध्ये पहिला नियम सांगितला. ऐका, जेव्हा एखाद्याचा जीवात्मा बाहेर येतो ना, त्या व्यक्तीचा त्याचं जे प्रेत आहे ना, ते उत्तर दक्षिण करायचं सांगितलं.
शरीराला 9 द्वार आहेत. प्रत्येक द्वाराच्या ठिकाणी लिंबाचं पत्र आणि तुळशीचं पत्र अर्पण करायचं सांगितलं. ऐकून ठेवा फक्त आता. तदनंतर त्या गृहामध्ये उंबऱ्याचं पूजन करायचं सांगितलं. तुम्ही म्हणाल धनंजय कसा ओळखायचा आत आहे की नाही? शास्त्र सांगतं धनंजय हा तेजाचं प्रतीक आहे. आणि जेव्हा शरीरामध्ये ज्या नाड्या असतात का 10, धनंजय त्या सर्वांच्या उंच ठिकाणी राहतो पहा. आणि मग त्याचं तेज एवढं अगणित असतं, एवढं अगणित असतं, तो संपूर्ण नाड्यांमधून भ्रमंती करतो आणि त्या प्रभावाने हे वरचं कातडं चमकतं. प्रेत त्यामुळे चमकतंय महाराज. आणि ते जर चमकणारं दिसत असेल तर म्हणायचं धनंजय आतमध्येच आहे. आणि जर ते निस्तेज दिसायला लागलं की म्हणायचं आतमध्ये धनंजय नाही. ही खूण सांगितली आणि बरोबर त्याला उत्तर दक्षिण केलं. 6 तासामध्ये तो जीवात्मा खाली आला. खाली येण्याच्या अगोदर सांगितलं त्याला सुरक्षित करण्यासाठी अनेक जीवात्मे येतील तुमच्या घरी त्याला काढण्यासाठी. म्हणून पहिला नियम सांगितला, धनंजय हा कवटीत राहतो ना, मग काय करा, त्याच्याच रक्ताची मांडी द्या. म्हणून मांडी देतात प्रेताला पहा. आता ज्या गृहामध्ये प्रकाश असतो त्या प्रकाशामध्ये अतृप्त जीवात्मे येत नाही. म्हणून प्रेताला अंधारात ठेवत म्हणून प्रकाश तिथं पहा. आणखी मग त्या ठिकाणी आपण काय करायचं, भजन करायचं सांगितलं, चिंतन करायचं सांगितलं. 6 तासाच्या कालावधीमध्ये बाहेर घ्यायचं. बाहेर घेतल्यानंतरही अंगावरचं वस्त्र काढायचं असतं. कारण आपला आणि त्या जीवात्म्याचा स्पर्श झाला पाहिजे म्हणून वस्त्र काढलं जातं, बाहेर आणलं जातं. बाहेर आणल्यानंतरही स्नान शुचिरभूतता महत्त्वाची सांगितली. आणि तदनंतरच्या कालखंडामध्ये आता प्रेताला नदी प्रांताकडे जेव्हा नेतात का तेव्हा जो मार्ग आहे त्या मार्गाचीही शुद्धता असली पाहिजे. जर नसेल तरी देखील जीवात्मा आणि धनंजय यांची भेट होणार नाही. मग ती सुरक्षितता करत असताना गोमातेचं गोमूत्र लिंबाचा डगळा, कारण शाबरी विद्येमध्ये लिंबपत्राला विशेष वरदान आहे महाराज. कुठल्याही विधीला जा पण लिंबाचं पत्र खाल्लं पाहिजे पहा. आणि मग बरोबर सगळ्यांच्या पुढे तो व्यक्ती असतो, त्याच्या हातामध्ये तो दगडा असतो आणि तो मार्गाची शुद्धता करतो. ज्या ठिकाणी गोमूत्राचा स्पर्श होत असतो त्या भूमीमध्ये अतृप्त जीवात्मे थांबत. म्हणून गोमूत्र सगळ्याच्या पुढे पहा. आणि मग त्याच्याही पाठीमागं भजनी मंडळ. का बरं? कारण ज्या ठिकाणी भजनाचा नाद असतो तिथं अतृप्त जीवात्मे येत नाही. आणि त्याच्याही पाठीमागं एखादा अतृप्त जीवात्मा जर आलाच त्याचाही त्रास होऊ नये त्यासाठी गावरान गाईच्या शेणाची गौरी पेटवलेली हातामध्ये पहा तिथं. आणि त्यापासून तो जीवात्मा बाजूला जाईल. आणि शेवटी तुम्ही ज्या मार्गाने जाता का, आपलं शास्त्र किती सूक्ष्म आहे ऐकून ठेवा फक्त. त्या मार्गाने जात असताना या दिशेकडे 28 हात आणि या दिशेकडे 28 हात. जर एखादी अडीअडचणीची बाई जर असेल ना आणि प्रेताला घेऊन चालले ना तर त्या सूक्ष्म अंतरातूनही एखादा अतृप्त जीवात्मा त्या प्रेताच्या शरीरात प्रवेश करू शकतो. म्हणून शास्त्राने सांगितलं बाईचं शरीरामुळे होतंय ना तर मग या बाईच्या हातातही पदर दिला, पदराने बाजूला करा, मधी जाऊ देऊ नका. अशा प्रकारे पदर तुमच्या हातात आहे. विठ्ठल 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 अशा प्रकारे घेऊन जातात. आता जात असताना या शरीरावरती शेवटचे काही संस्कार महत्त्वाचे. त्यातला पहिला संस्कार आहे बालक जन्माला आलं की पहिलं मारुतीरायाच्या दर्शनाला, तेव्हा पहिला पूर्ण. दुसरा संस्कार ब्रह्मचारी अवस्थेतून गृहस्थ आश्रमात जायचंय ना, मारुतीरायाची परवानगी म्हणून. नवरदेव कुठं? आणि तिसरा संस्कार एक राहिलं होतं सांगायचं, जीवात्म्याला खांद्यावरती का घेतात प्रेताला? येणारा जीवात्मा हा भूलोकापासून या धरतीपासून 3.5 हात उंचीवरती राहतो. आता त्याची अगणित स्वरूपाची इच्छा असते की मला माझ्या देहावरती बसायला मिळालं पाहिजे. आतमध्ये प्रवेश करायचा होता ना त्याला, म्हणून प्रेतालाही 3.5 हात उंचीवरती म्हणून खांद्यावरती इथे पहा. मग घेऊन जात असताना मग मारुतीरायाच्या समोर गेल्यावरती आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम. आणि तदनंतर अगदी मारुतीरायाच्या समोर नेलं की 3 संस्कार पूर्ण होतात. 16तले 3 गेले, किती राहिले खाली? किती राहिले? म्हणून 13 दिवसांनी पुढं असं गणित येते शास्त्राचं पहा. 3 संस्कार पूर्ण झाले, 13 शिल्लक होते म्हणून 13वा हा 13व्याच दिवशी 11व्या दिवशी नाही सांगितला पहा. आणि मग तदनंतर घेऊन जात असताना
मला सांगा, शरीर कुठं तयार झालं होतं? शरीर कुठं बनलं होतं? हुशार आहे बरं का श्रोते, मातीत. मग मला सांगा, जीवात्म्याला मातीला स्पर्श करता आला का? नाही आला ना. म्हणून शास्त्राने सांगितलं त्याची आई आहे, म्हणून प्रेताला एका ठिकाणी मातीचा स्पर्श द्या, 20वा म्हणून टेकवायचं खाली पहा. मग त्या ठिकाणी मातीला स्पर्श केल्यानंतर अंगठ्या एवढा जीवात्मा रडतोय, माकडाप्रमाणे तोंड हाणतोय, खूप रडतोय. आता तो खाली राहू नये, खाली राहिल्यानंतर तुमच्या पायाखाली येईल म्हणून. पण त्याचं प्रेम हे फक्त मस्तकाकडं आहे, त्याच्या कवटीकडं आहे. म्हणून पुढं जे असतात त्यांनी कवटीकडं यायचं, मागचे पुढं पुढचे मागं व्हायचं. आणि मग जेव्हा पुढचे मागं येतात का, तेव्हा त्या ठिकाणी असणारा जीवात्मा त्याच्या लक्षात येतं की माझ्या कवटीतला धनंजय काढतील, म्हणून तोही उडतो. आणि तो उठल्यानंतर मागचे पुढं पुढचे मागं मग उचलतात, तो पायाखाली येत. ही हिंदू परंपरा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि स्मशानभूमी पूर्व कालखंडामध्ये नदीच्या तीरावरतीच ठेवलं जात होतं. कारण गंगेला वरदान आहे, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती. आणि मग ठेवत असताना भूमीचंही शोधन केलं जात होतं. मग त्या ठिकाणी ठेवल्यानंतर आता वेळ झालाय म्हणून धावतं सांगतो. तिथं गेल्यानंतर अनेक जीवात्मे त्या सरपणामध्ये बसलेले असतात, तिथं आलेले असतात. त्यांचा त्रास होऊ नये म्हणून सर्वप्रथम आलेल्या सर्वच मंडळींनी त्या सरपणाला प्रदक्षिणा करायची असते. मग जीवात्मे बाहेर जातात. आणि मग तेव्हा ते रचलेलं आहे. रचत असताना देखील आता गुरु फार वाढले गावगावी. इतर वेळी कुठं असतात पाहून घ्या तुम्ही तुमचं. सगळ्यात महत्त्वाचा विधी तो. आणि त्या विधीमध्ये जर मद्यपान केलेला व्यक्ती असेल, मांसाहार केलेला व्यक्ती असेल तर धनंजय बाहेरच येणार नाही. आणि मग तो त्रास 7 पिढ्यांना बर्बाद करण्याची ताकद एका जीवात्म्यात पहा. म्हणून तो विधी अतिशय सूक्ष्म आहे म्हणून सांगायची वेळ आली. ऐका, मग तिथं देखील त्या प्रेताची जेवढी उंची आहे का, त्याच्या छाती एवढ्या उंचीचं सरण रचायचं सांगितलंय. आणि रचत असताना 5 प्रकारच्या वनस्पत्या त्याच्यात असल्या पाहिजे. मग अशा प्रकारे ते रचलं जात असतं. रचल्यानंतरही त्या ठिकाणी धनंजय हा मुखातून यावा, मुखातून आल्यानंतर सद्गती प्रदान होईल म्हणून त्याच्या मुखामध्ये गंगेचं पाणी दिलं जात होतं. ठीक आहे, ठेवलेलं आहे, रचलेलं आहे, पाणी पण दिलेलं आहे. ज्याच्यासाठी कमवलं का त्याच्याच हातात टेंबा दिला, हे मात्र विसरू नका. मग टेंबाही हातात दिला, अग्नी लावला. अग्नी लावल्यानंतर ऐका, इतक्या वेळ रक्षण कोणाचं केलं आम्ही? धनंजयाचं. शास्त्र सांगतं कवटी फुटेपर्यंत उठायचं. आपली भैरवी तरी होऊ देते गे, कवटी फुटेपर्यंत उठायचं. आता एवढ्या वेळ ज्या धनंजयाचं रक्षण केलं, कवटी फुटल्यावरती दुसरे घेऊन जातील ना त्याला, म्हणून कवटी फुटेपर्यंत उठायचं नसतं. पण आम्हाला एवढी घाई, एवढं चांगलं चाललं तरी आता दुसरे बाबा असते तर तुम्ही मंडप डोक्यावर घेतला असता एवढ्या वेळात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग तिथं एक व्यवस्था केली बाबांनो, आम्हाला माहिती आहे तुम्ही थांबणार नाहीये म्हणून शास्त्राने सांगितलं गंगेची मदत घ्या. कारण गंगा मातेला वरदान आहे, या तीरावरचा जीवात्मा इकडं, पलीकडचा पलीकडं. गंगेला असं वरदान आहे, आडी अडचणीची बाई असेल तिनं नावेत बसूच नाही, कारण गंगा तिला उदरात घेत. हे वरदान गंगेचं. म्हणून शास्त्र इतकं सूक्ष्म आहे की बाबा आता कवटी फुटेल, धनंजय बाहेर येईल. आणि बाहेर आल्यानंतर इतस्त असणारे जीवात्मे त्याला घेऊन जातील आणि तो त्याच्या जीवात्म्याला मिळणार नाही. आणि जर मिळाला नाही तर 10व्याला जीवात्मा येणारच नाही. आणि 10वा जर झालाच नाही तर पितृदोषही जाणार नाही. असा बिकट प्रसंग तुमच्यावरती येऊ नये. मग त्यासाठी शास्त्राने व्यवस्था केली. बाबा रे काय करा, कारण अग्नी देणं हे अतिशय महत्त्वाचं. जर तो विधी पूर्ण जर झाला नाही ना तर कधी पूर्ण होत नाही. तो एखादा बुडून गेलाय, त्याचं काही सापडलं नाही, त्याचाही विधी आहे. पळसाचे पानं आणा, त्याचा पुतळा बनवा, त्याचा विधी करा. एखाद्याने आत्महत्या केली, त्याचाही विधी आहे. त्याला पहिलं लाकडाप्रमाणे जाळा, नंतर हस्ती घ्या, हस्तीचा परत विधी करा, तदनंतर 3 दिवसाचं सुतक पकडा. एखादी गर्भिणी आहे, तिच्या पोटात गर्भ आहे, डाव्या बाजूने उदर कापा, गर्भ बाजूला जिवंत असेल तर पहा, जिवंत नसेल तर त्या गर्भाचं वेगळं आणि हिचं वेगळं करायचं सांगितलं. बाळतनीचाही विधी सेपरेटच आलाय शास्त्रामध्ये, पण आम्ही काहीच पाहत. ठीक आहे,
ऐकून ठेवा फक्त. इथं ही अग्नी दिल्यानंतर एखादा व्यक्ती निघून गेला, 12 वर्ष काही सापडलं नाही त्याचं, 13व्या वर्षी त्याचा विधी करा, नाही तर सुतक फिटणार नाही तुमचं. पहा, ही सर्व शास्त्रामध्ये वहिवाट आलेली आहे. मला हे सांगायचं, अग्नी दिला, अग्नी ही देत असताना तिथं आता धनंजय बाहेर येईल, आपण घरी निघून जाणार आहे, धनंजय एकटा राहू नये. मग तिथं काय केलं जात असतं पहा, गंगेचं पाणी घागरीमध्ये घेतलं, घेतल्यानंतर जो आश्म दगड त्याने पहिला ठोका टाकला, ठोका टाकल्यानंतर ब्रह्मणे स्वाहा म्हणायचं असतं. आणि मग तेव्हा पहिली प्रदक्षिणा करायची, ब्रह्मणे स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा अशी म्हणत 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 पहिली परिक्रमा पूर्ण करायची. तदनंतर विष्णवे स्वाहा म्हणत 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 दुसरी पूर्ण करायची, आणि शिवाय स्वाहा म्हणत म्हणत तिसरी पूर्ण करायची. 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर घागर पाठीमागं टाकून द्यायची, आणि मग तो अश्म त्या ठिकाणी टाकायचा. आता मात्र गंगेच्या वरदानामुळे कवठी फुटल्यानंतर जो धनंजय बाहेर येईल का, त्याला आता त्या रेषेच्या बाहेर जाता येत आणि बाहेरच्या जीवात्म्यांना आतमध्ये येता येत. म्हणून प्रदक्षिणा आपल्या हिंदू परंपरेमध्ये करतात. होतं का माहीत तुम्हाला? असेच म्हातारे झाले सगळे, विठ्ठल विठ्ठल ही परंपरा आहे पहा. आणि मग तदनंतर तो धनंजय बाहेर येतो, त्या प्रेताला ही प्रदक्षिणा करतो, आणि समोर जो आश्म टाकलेला होता का, त्या आश्मावरती जीवात्मा आणि धनंजय दोघं भेटतात. म्हणून त्या दगडाला 20वा दगड म्हणतात, त्याशिवाय दावा होणार. आणि मग दोघं उठतात, मग लोक उठायचे, उठल्यानंतर घराच्या दिशेने निघायचे. आणि इथं एक शास्त्र होतं, अनेक जीवात्मे धनंजयाला मिळवण्यासाठी आलेले होते, पण तुमचे जर शरीर अपवित्र असतील ना, मद्यपान करून जर गेलेले असाल, मांसाहार जर करून गेलेले असाल, अडीअडचणीची बाई जर विधीला असेल, छोटाले बालकं जर विधीला असतील, गर्भिणी जर विधीला असेल, या सगळ्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून परंपरेने सांगितलं, बाबांनो, शाबरी विद्येमध्ये लिंबपत्राला वरदान आहे, म्हणून लिंबाचं पान खाल्ल्याशिवाय बाहेर जायचं. म्हणून लिंबपत्र तुम्हाला खाण्यासाठी दिलं जात असतं. तदनंतर घराच्या दिशेने जातात, तिथं गेल्यानंतर सगळे खाली. का बरं? एवढं तरी सांगा तुम्ही आता. तिथं पण शास्त्र आहे. जीवात्मा आणि धनंजय तुमच्या पाठीमागून येतोय, आणि ते येत असतो 3.5 हातावरून, त्याच्या उंची एवढ्या याच्यातून येतो. आणि मग येत असताना त्याला गृहामध्ये यायचंय 13 दिवस राहण्यासाठी, आणि तुमच्या उंचीचा अडथळा तयार होतो. म्हणून आलेले पाहुणे खाली, पण पानड्याने खाली बसायचं नाही, त्याने उंबऱ्यात उभं राहायचं. अंगावरती जे वस्त्र असतं ना, त्या वस्त्राच्या आकर्षणाने जीवात्मा धनंजय सगळ्याच्या वरून येतो. आणि मग पानड्याने डावा पाय घरात टाकायचा आणि आवाज द्यायचा, आई बाबा, आणि उंबऱ्याच्या बाहेर येऊन बसायचं. मग लोकांनी, आणि मग घरी. अशा प्रकारची ही आपली हिंदू सनातन परंपरेनुसार विधी केला जात होतो. जीवात्मा घरी येत होता, आणि मग तो जीवात्मा त्या गृहामध्ये राहत असताना तो धनंजय घाबरलेला असतो ना अग्नीला, म्हणून पहिल्या दिवशी घरात अग्नी पेटवायचा नाही. आता तो विधी 10च दिवसांनी. का बरं? कारण मनुष्याला 10 इंद्रिय असतात, पंच ज्ञान इंद्रिय आणि पंच कर्म इंद्रिय, आणि ते 10व्याच्या दिवशी तयार होतात, म्हणून 10वा. आणि मग त्या दिवशी काय घडतं, त्या दिवशी ही शास्त्र सांगतं, 10वा कोणाचा झाला आणि कोणाचा झाला नाही. ज्यांनी 10 दिवस भाऊबंधांना जेव घातलं नाही, त्यांचा 10वा होणार नाही. का बरं? कारण ज्या गृहात जीवात्मा राहतो का, त्या गृहाच्या 28 हाताच्या वलयामध्ये पितर येत असतात. आणि मग भाऊबंदाचे ना आपले पितर वेगळे असतात का एकच असतात? एकच असतात. मग त्या आपण भाऊबंदांना जेव घातलं का, त्यांनाही त्यांचे नातलग बघायला भेटतात, त्यांची ती कोणीतरी असतात ना, तर मग त्यांना आनंद होतो त्यांना पाहिल्यानंतर, आणि ते आशीर्वाद जीवात्म्याला देतात. जीवात्म्यामुळे बघायला भेटले ना, आणि जीवात्मा त्या मुलांना आशीर्वाद देतो. म्हणून भाऊबंद जेवू ते काय असंच नाही आपलं. अशा प्रकारची ही व्यवस्था 10व्याच्या दिवशीही त्या ठिकाणी ती जागाही योग्य निवडलेली असली पाहिजे. तिथं काय होतं तेवढं सांगतो. कारण दिवसभर जीवात्मा गृहात राहतो, आणि संध्याकाळी जीवात्मा हस्तीवर जाऊन बसतो. कारण हस्तीमध्ये धनंजय असतो, आणि त्याच्यावरती तो दगड ठेवलेला असतो, आणि जीवात्म्याला बसण्याचं एकच स्थान सांगितलं, तो दगड. मग त्याच्यावरती तो दिवसभर बसत, रात्रभर बसत असतो. म्हणून पानड्याने देखील कधी जेवायचं? सूर्यास्ताला जाण्याच्या अगोदर. आता तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, मी प्रथम इकडं आलोय कीर्तन करायला.
आमच्या काकांचं होतं म्हणून आणलंय मला इथं पहा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमच्या तिकडे बेंबीच्या देठापासून सांगू 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 लोक हुशार केलेत मी पहा नेवाशा तालुक्यात. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून पानड्याने देखील सूर्यास्ताला जाण्याच्या अगोदरच जेवायचं, कारण तो जीवात्मा त्याच्या देहस्थ राहत असतो आणि तो राहत असताना संध्याकाळच्या टायमाला जेव्हा सूर्य अस्ताला जातो का तेव्हा हस्तीमध्ये जो धनंजय असतो ना त्याला नेण्यासाठी दुसरे जीवात्मे येतील आणि मग तो अनर्थ घडू नये म्हणून हा तिथं जाऊन बसतो. हस्ती देखील 3.5 हाताच्या उंचीवरती ठेवायची असते, दगडही त्याच्यावरतीच ठेवायचं. आणि मग दशक्रियेच्या दिवशी हे दोघंही लागतात, हस्ती लागते आणि दगडही लागतो. कशासाठी? ब्राह्मण देवता तिथं येते, मंत्र घोष करत असते आणि तेव्हा मग त्या ठिकाणी मंत्र घोष करत असताना त्या स्थळापासून 28 हाताच्या अंतरावरती यमदूत आहे, त्यांच्याकडं पिंडज नावाचा दिवा आहे देण्यासाठी जीवाला. आणि मग ते काय करतात, हे मंत्र घोष चालू असताना पिंडज नावाचा देह तिथं आणलेला असतो. आता कावळा का स्पर्श करत नाही? जीवात्म्याच्या जर इच्छा अपूर्ण असतील, ही पहिली चूक. विधी ज्या स्थळी चालू आहे त्या स्थळापासून 28 हाताच्या बाहेर बसायचं. 28 हाताच्या अंतरावरती जर चुकीचा बसेल असेल तरी कावळा स्पर्श करणार नाही, परवानगी नाही कावळ्याला खाली उतरण्याची पहा. आणि म्हणून ही दक्षता आपण अवश्य घ्यावी. तुम्ही काय करता, सगळी गर्दी तिथंच करता, तसा कुस्तीचा फड येतो. असं करू नये महाराज. आपल्यामुळे जर एखादा जीवात्मा अतृप्त जर राहिला ना तो त्या परिवाराला नाही तुम्हाला सोडील का? म्हणून असं करू नये. तिथंही त्या स्थळापाशी बसायचं नाही. आणि मग शास्त्राने सांगितलं बाबा रे, तो विधी संपन्न होत असताना प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा, ब्राह्मण देवतेचे मंत्र पूर्ण झाले, कावळ्याला वरदान आहे. मग तो खाली येतो. तिथं आल्यानंतर पिंडज नावाचा हातभर देह खाली टाकला जातो आणि हा जीवात्मा काय करतो, तो धनंजय ज्या गाडग्यात असतो का त्या धनंजयाला उचलतो, दगडावर बसतो. 20वा त्यासाठी लागतो दगड तो, आणि दोघं त्यावरती बसतात. आणि मग पिंडज नावाचा देह परिधान केला जात असतो. आणि मग तो देह प्राप्त झाल्यानंतर आता सर्वांनी आपल्यामधलं तीळभर पुण्य अर्पण करायचं. मग तिथं लहान असू का मोठा असू तीळभर पुण्य द्या. मग तो विधी संपन्न झाले. 1 वाजला का विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. घड्याळ पाहिलं नव्हतं बरं का, आणि तुम्ही ऐकत होते व्यवस्थित म्हणून सांगितलं पहा. आणि हे तुम्हाला कधी ऐकलं नसेल असं मला वाटतंय. हे शास्त्र आहे, आपली परंपरा आहे. आपल्या मुलांना नातवांना सांगता आलं पाहिजे विधी कसे करतात आपले पहा. मग 13वा असतो. 13वा का करायचा असतो? 12 महिन्याचे 12 ताट आणि वर्ष श्राद्धाचं 13वा ताट. अधिक मास जर असेल तर 14 ताटं भरायचे. का बरं? कारण तदनंतर मासिक श्राद्ध जेवण्यासाठी जीवात्मा येत असतो. जीवात्म्याला नैवेद्य लागतो प्रत्येक मासिकात. आणि जर तुमच्या घरातली बाई जर बाजूला बसत नसेल, त्याच काळात तेच सर्व साहित्य वापरते, महिन्याला सगळं विकत आणते का? तेच घरातलं वापरते. आणि आर्यमा देवता नैवेद्य घेईल का? तो स्वीकारणार नाही. म्हणून 12 महिन्याचे ताट तुम्ही अगोदरच दिलेत. 13वं ताट वर्ष श्राद्धाचं तेही अगोदर दिलं. का बरं? कारण पुढं जर सुतक पडलं तर महिना लांबत असतो आणि जीवात्म्याला तर भूक लागलेली असते. आणि त्याला भूक लागल्यानंतर अन्नदान करा, उदकदान करा, तो मागत राहतो. जर मिळालं नाही तर त्याला मारतात आसुडाने. मोठमोठाले खिळे असतात, त्या खिळ्याने मारतात त्याला. आणि त्याच्या अंगावरती रक्त आलेलं असतं सर्व, ते चाटत राहतो महाराज. त्याला खायला मिळत नाही. म्हणून शास्त्राने सांगितलं काय करू नका, अन्न वाया घालू. हे सगळं आहे. सांगू सांगू कटळलोय आम्ही तुम्हाला. ऐका, तिथंही मग सुतकामध्ये अन्न पोच होणार नाही. त्यासाठी व्यवस्था काय करा, 13व्याला ताट द्या. मग ते ताट बरोबर दुसऱ्या महिन्याचं पहिल्या महिन्याचं पोच होत असतं. आणि अशा प्रकारे आजचा दिवस वर्ष श्राद्ध, आजच्या दिवशी 11.5व्या महिन्यात तो त्या विशीमध्ये येतो. आणि तिथं आल्यानंतर मग तो हातभर असणारा देह तोडून टाकतात. धनंजय आणि जीवात्मा त्यांना मध्ये घेतात आणि तेव्हा ईदभर देह दिला जातो. त्याचं नाव आहे वायुनंदन देह. आठवण येईल माझी तुम्हाला, पण कधी पोहोचल्यावर. आणि मग तेव्हा बरोबर वायुनंदन देह असतो. मग यमनगरीत तो प्रवेश करतो आणि तिथं गेल्यानंतर बरोबर आजच्या दिवशी काय घडतं ते सांगतो थांबतो. मग तिथं नेल्यानंतर आयुष्यभर केलेले कर्म चित्रगुप्तांकडे लिखाणी त्याचं ते हजर आहे तिथं.
प्रत्येक इंद्रियाची एक देवता आहे, ती देवताही तिथं हजर आहे. पहा 7 लोकांचं काय तिथं. आता कुठलाही मोठा खटला असू द्या, साक्षीदार किती लागतात? 1 अन 2 नाही, 7 लोक लागतात साक्ष द्यायला. मी पण वकील आहे म्हणून सांगतोय तुम्हाला. पहा ऐका, मग तिथं देखील यमराज आपल्या आसनावरती बसले, या जीवात्म्याला घेतलंय आणि घेतल्यानंतर शास्त्राने सांगितलं मरतानी देवाचं नाव आलं नाही, ठीक आहे, पण आता यमराजाच्या समोर गेल्यानंतर ज्या व्यक्तीने ज्या देवाची आयुष्यभर सेवा केलेली असते का, तो देव त्याला समोर दिसतो. भीती वाटेल का मग? मग जो भगवान शंकराचा उपासक असतो त्याला भगवान शंकर दिसतात, आणि मग शंकराला बघितल्यानंतर तिथं यमराजच असतो. यमराजाच्या लक्षात येतं हे गिऱ्हाईक का आपलं. मग तिथं चालणारं शरीर त्याला चढवलं जात असतं, मुक्काम पोस्ट कैलासात जात असतो. म्हणून कैलासवाशी आमके आमके भगवान शंकराचा उपासक. जो विष्णूंचा उपासक असेल ना, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी विष्णू दिसले म्हणून. जो सकाम भक्ती करतो, कशासाठी करतो? मानपानासाठी, याची त्याच्यासाठी करत राहतो. तो जात असतो स्वर्गात, पण स्वर्गातून परत खालीच यावं लागत असतं, आणि स्वर्गात जाणारा खालच्यांनाही मागत असतो. म्हणून तुम्हाला महिने घालायची त्याच्या स्मरणार्थ तुम्हाला पुण्य तयार करायचं. पहा, पण नियम असा आहे, यांनी जर चुकीचं वागलं की त्यालाही नरकात जावं लागतं. पहा, जो देवाला मानत नाही, धर्माला मानत नाही, कशालाच मानत नाही, असा व्यक्ती कुठं जातो? मुक्काम पोस्ट नरकवाडी. अनेक प्रकारचे नरक आहे, वेळ संपलेला आहे. तो तिकडं जात असतो. किती दिवस राहतो? त्याचंही गणित असं आहे. हे कलियुग चालू आहे, कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्षाचं आहे. याच्या 2 पट करायचं, 8,64,000 वर्षाचं आयुष्य द्वापार युगाचं. याच्या 3 पट करायचं, त्रेतायुगाचं आयुष्य. याचं 4 पट करायचं, सत्ययुगाचं आयुष्य. एवढं सगळं एकत्र करायचं आणि त्याला 1000 गुणायचं. जो आकडा येईल तेवढे वर्ष. मग त्यामध्ये सुरुवातीला वृक्षांच्या सगळ्या योन्या, तदनंतर वा पिसा लिखा या सगळ्या योन्या, तदनंतर पशुआदिक योन्या, आणि शेवटी जारज नावाची खाणी पाळीव हिंस्र प्राणी, पाळीव प्राणी. मग शेवटी त्याचं पाप पुण्य समान होतं आणि त्याला हे शरीर मिळतं. आलिया संसारा उठा वेग करा. अशा प्रकारे बाबांनो एवढ्या लांबून तुम्ही आलेले आहात, म्हणून शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. देता देवविता, नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे. आणि अगदी तुम्हाला जर वाटत असेल ना तुमचा उद्धार व्हावा, तर सगळ्यांनी